हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? तुम्ही MCRचा खूप चांगला अभ्यास करत असाल. तसेच प्रत्येक वर्षी मार्कर सिस्टीम वरती एक क्वेश्चन किंवा एक किंवा दोन क्वेश्चन हा कंपल्सरी आलेला असतो. त्यामुळे आपण आज मार्कर बघणार आहोत आणि खूप विद्यार्थ्यांनी मेसेज केला होता की मार्कर साठी नोट्स किंवा काहीतरी द्या. त्यामुळे आपण इथे फक्त शॉर्ट जे तुम्हाला जे एक्झाम रिलेटेड जे काही क्वेश्चन्स येणार आहेत मार्कर वरती तेच मी इथं कव्हर करणार आहेत. खूप शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा मार्कर्स काय असतात. तर बघा, ते मार्कर्स असतात त्यांचे ऍक्च्युअली थ्री टाइप्स असतात मार्करचे. फर्स्ट टाइप मॉलिक्युलर मार्कर, सेकंड टाइप मॉर्फोलॉजिकल मार्कर आणि थर्ड बायोकेमिकल मार्कर. तर ऍक्च्युअली मार्कर म्हणजे काय? बघा, मार्करचा सगळ्यात आधी तर मार्करचा यूज काय आहे. सगळ्यात मोठा मार्करचा यूज म्हणजे बघा, जेव्हा तुमच्याकडे खूप सारे प्लांट असतात, खूप सारे प्लांट, तुम्ही सपोज करा की तुमची खूप मोठी फील्ड आहे. आता आपण कन्सिडर करू की कुठला पण एक ट्रेड आहे, त्याला आपण नाव देऊ की एक्स नावाचा ट्रेड आहे. म्हणजे कन्सिडर एक सिम्पल एक्झाम्पल, रेजिस्टन्स आणि ससेप्टेबल. रेजिस्टन्स आणि ससेप्टेबल कुठल्या एका डिसीजसाठी. तर आपण सपोज केलं की काही प्लांट हे रेजिस्टंट आहेत आणि काही प्लांट हे ससेप्टेबल आहेत. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण फील्डवरती स्क्रीनिंग करतो, जेव्हा ही तुमची फील्ड आहे एक्झाम्पल, तर आपण जेव्हा फील्डवरती स्क्रीनिंग करतो त्यांना आपण, आता ऍक्च्युली डिसीज तर सगळ्यांमध्ये येत नाही, तर मग आपण त्यासाठी स्प्रे करतो, त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. ठीक आहे, त्याला एक वर्ड स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे आपण एखादा डिसीजचा स्प्रे करतो इथं त्याचे स्पोर की जेणेकरून या प्लांटवरती डिसीज यावं. मग त्यानंतर आपण स्क्रीन करतो की हे प्लांट रेजिस्टंट, हे प्लांट रेजिस्टंट, हे ससेप्टेबल. मग अशामुळे काय होतं की खूप एक्सटेन्सिव्ह वर्क असते प्रत्येक वेळेस स्क्रीनिंग करायचं. त्यामुळे सायंटिस्ट लोक काय करतात की मार्कर सिस्टीम डेव्हलप करतात. आणि हे म्हणजे याचा ड्रॉबॅक काय आहे मेन, की तुम्ही स्क्रीनिंग कधी करू शकता ज्यावेळेस प्लांटची पूर्ण प्लांट त्यांच्या पूर्ण आय मीन ते पूर्ण इल्ड पर्यंत येईल किंवा ते खूप हे सगळेचे सगळे प्लांट मोठे होतील, तेव्हा तुम्ही स्क्रीन करू शकणार. पण मार्कर सिस्टीम काय असते, जेव्हा हे प्लांट छोटे असतात, आय मीन हे टू लिव्ह स्टेजवरती जेव्हा असतात, तेव्हा तुम्ही काय करता, त्यांचा DNA काढतात. बघा, मार्करचा किती मोठा बेनिफिट आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण, फॉर एक्झाम्पल 4th मंथ हे क्रॉप आहे, तर तुम्हाला 3+ मंथ यांना ग्रो करायची इथे काहीही गरज नाहीये. मार्कर सिस्टीम कशी असते, सपोज आपण जस्ट 8 to 10 days सोईंग नंतर याला 2-3 लिव्ह आल्याच्या नंतर आपण हे लिव्ह घेतो, त्याच्यातून DNA एक्सट्रॅक्शन करतो आणि त्याच्यावरती आपण मार्कर यूज करतो. बघा, मार्कर सिस्टम कशी, बघा मार्कर सिस्टीम, ठीक आहे, इकडे मी कंटिन्यू करतो. 1 मिनिट टर्न ऑफ करू. बघा, मार्कर सिस्टीम कशी यूज, म्हणजे कशी मार्कर सिस्टीम कशी यूज करतात ते आपण पुढे बघणार आहोत. सपोज आपण DNA एक्सट्रॅक्शन केल्याच्या नंतर पुढच्या स्टेप आपण नेक्स्ट नेक्स्ट खाली मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल पूर्ण डिटेलमध्ये तेव्हा सांगेल. ठीक आहे, आता जर बघा मार्करचा यूज तुम्हाला कळाला की आपल्याला इतकं काही टेडियस जॉब जो होता आपला, की इतकी स्क्रीनिंग करावी लागत होती, इतकं काही आपल्याला इल्ड वगैरे त्यांना पूर्ण ग्रो होऊ, त्याला पूर्ण जो ग्रो होण्याचा पिरियड होता तो आपण पूर्ण कमी करता येतो. फक्त 8 ते 10 दिवसानंतर स्क्रीनिंग करून आपण त्याच्यावरती DNA यूज करून आपण डायरेक्टली आपल्याला कळून जातं की हे जे प्लांट आहे केअर रेजिस्टंट आहेत की ससेप्टेबल. ठीक आहे, म्हणजे बघा, आपण फक्त 8 to 10 days नंतरच फक्त 2 लिव्ह जेव्हा असतात प्लांटला, 2 लिव्ह स्टेजवरती असते, तेव्हा DNA एक्सट्रॅक्शन करून आपल्याला माहिती, म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहिती पडलेलं असते की हे जे प्लांट आहे हे रेजिस्टन्स ससेप्टेबल आहे. म्हणजे बघा किती हाय ही टेक्नॉलॉजी, मार्कर टेक्नॉलॉजी. बघा, तरी 3 टाईपचे मार्कर असतात. मॉलिक्युलर मार्कर की जे आपण खूप इम्पॉर्टंट असतात आणि आपण तेच खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. नंतर मॉर्फोलॉजिकल आणि बायोकेमिकल. मॉर्फोलॉजिकल मार्कर कसे असतात की बघा, आता मॉर्फोलॉजिकलचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता जनरली आपण यूज कधी करतोय मॉर्फोलॉजिकल मार्कर, की बघा, जेव्हा हायब्रिड सीड प्रोडक्शन करतात आपण, तर हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये काय होतं की कुठल्या लाईन्स तुम्हाला स्टेराईल आहे ते शोधावं लागतात की हे स्टेराईल लाईन्स आहेत. तर मे बी तिथं बघा कलरचा इथे मार्कर असू शकतो की जर का याचे अँथर पिंक कलरचे असतील तर हे प्लांट स्टेराईल, तर का पिंक कलरचे अँथर नसतील तर हे प्लांट नॉन, म्हणजे स्टेरिलिटी याच्यामध्ये नाही. ठीक आहे, त्याला म्हणतात मॉर्फोलॉजिकल मार्कर. सगळ्यात फर्स्ट मॉर्फोलॉजिकल मार्कर यूज केला होता मेंडेलने. ठीक आहे, मेंडेलने यूज केलं होतं. त्याने रिंकल, राऊंड हे त्याचे मार्कर्स होते. ऑब्व्हियसली त्याचे मार्कर होते, म्हणजे त्याने जे काही दिलं होतं की ग्रीन डॉमिनंट,
येल्लो, रेसेसिव्ह हे त्याने यूज केले होते मॉर्फोलॉजिकल मार्कर्स. याला म्हणतात मॉर्फोलॉजिकल मार्कर्स. ओके, की ज्यांच्या मॉर्फोलॉजी बघून तुम्ही सांगू शकतात की काय आहे, म्हणजे कोणत्या ट्रेडसाठी या डिनोट करतोय. ओके, याचे खूप एक्झाम्पल आहे, जसं की लिप टिप बर्निंग. जर का लिप टिप बर्निंग होत असतील वीटमध्ये तर आपण इंडिकेट करतो की स्ट्रीप रस्ट रेजिस्टन्स ऑफ ससेप्टेबलशी रिलेटेड आहे काहीतरी आहे. ठीक आहे, बायोकेमिकल मार्कर्स. थर्ड, बायोकेमिकल मार्कर्स मध्ये आयसो एन्झाइम्स आणि हार्मोन्स. हे आयसो एन्झाइम्स आणि हार्मोन्स एक स्पेसिफिक स्टेजला रिलीज होतात, त्यामुळे आपण डिफरन्शिएट करू शकतो की जर का स्पेसिफिक आयसो एन्झाइम रिलीज होत असतील तर स्पेसिफिक ट्रेड सोबत ते कोरिलेटेड असतं. ओके, याला म्हणतात बायोकेमिकल मार्कर्स. पण या दोघं जे मार्कर सिस्टमचे आहे यांची लिमिटेशन्स आहेत. आता मॉर्फोलॉजिकलचे लिमिटेशन्स काय आहेत की खूप लिमिटेड आहे. आता ऑब्व्हियसली लिप टिप बर्निंग किंवा कलर हे खूप लिमिटेड आहे आणि हे तुम्हाला खूप ऑब्झर्व करावे लागतील फील्डमध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणजे खूप लिमिटेशन्स आहे यांच्या. एन्व्हायरमेंटल इफेक्ट येईल यांच्यावरती, की बघा आता जर का एन्व्हायरमेंट व्यवस्थित नसेल तर मे बी ते कलर एक्सप्रेस नाही करणार. बायोकेमिकल मार्करचे पण याला तुम्हाला केमिकल जेव्हा स्ट्रेस कंडिशन मध्ये मे बी यांचे जे काही आयसो एन्झाइम्स आहेत ते चेंज होऊ शकतात. पण जे मॉलिक्युलर मार्कर आहेत ते सगळ्याचे सगळे लिमिटेशन पूर्ण लिमिटेशन्स वरती कमबॅक करून खूप चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्हिटी देत असतात. तर बघा आपण एक एक मॉलिक्युलर मार्कर आधी बघू. तर मॉलिक्युलर मार्कर मध्ये पण दोन टाईप असतात, एक पीसीआर बेस मार्कर आणि सेकंड नॉन पीसीआर बेस मार्कर. बघा, पीसीआर मशीन आधी समजून घेणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण पीसीआर मशीन ही खूप 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 चांगल्या टेक्नॉलॉजीचा जो काही आविष्कार झालेला आहे. पीसीआर मशीन ही खूप मोठी देणगी आहे आपल्या सायंटिस्ट लोकांसाठी. पीसीआर मशीन म्हणजे, तर बघा पीसीआर मशीन आपण आधी समजून घेऊ. पीसीआर मशीनचं काम काय आहे नेमकं, पीसीआर मशीन वर्क कसं करते. तर ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी वाल्यांना त्याचं इम्पॉर्टन्स माहिती असेल की पीसीआरचं इम्पॉर्टन्स किती जास्त आहे. बघा, तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची गरज नाही की पीसीआर बेस कुठले मार्कर्स आहे. सगळे जे मार्कर्स आहे हे सगळे पीसीआर बेस. फक्त नॉन पीसीआर बेस RFLP तुम्ही लक्षात ठेवा, एक नाव बस, RFLP. आणि RFLP बद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात आधी फर्स्ट डिस्कव्हर मार्कर आहे. तुम्हाला क्वेश्चन जर का आला की सगळ्यात म्हणजे फर्स्ट डिस्कव्हर मार्कर कुठला, तर तो आहे RFLP. तर तुम्ही लक्षात कसं ठेवा, बघा RFLP. तर बघायची ट्रिक काय लक्षात ठेवण्याची, हा पी म्हणजे पहिला. ठीक आहे, RFLP म्हणजे पहिला किंवा फर्स्ट डिस्कव्हर झालेला आहे, आणि हा केलेला आहे बोस्टेन नावाच्या सायंटिस्टने याला डिस्कव्हर केलं होतं. ठीक आहे, लक्षात राहील तुम्हाला RFLP. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू आपण. चला, आधी पीसीआर मशीन तुम्हाला मी आधी एक्सप्लेन करतो की पीसीआर मशीनचं वर्किंग काय आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की मार्कर कसे रन होतात किंवा मार्करचं इम्पॉर्टन्स काय आहे या सिस्टम मध्ये. ठीक आहे, पीसीआर मशीन. तर व्हॉट इज पीसीआर मशीन? पीसीआर मशीन इज कॉल्ड थर्मल सायकलर याच्यामुळे म्हणतात किंवा इथं टेम्परेचर खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं असतं. टेम्परेचर स्टेजेस खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले असतात. ओके, this is a laboratory instrument used to make million copies of the specific DNA sequence using a polymerase chain reaction technique. बघा, पीसीआरचं काम काय आहे. पीसीआरचं काम, जर का तुम्ही त्याला इतका डीएनए प्रोव्हाइड करत आहात, कन्सिडर करा तुम्ही हा पूर्ण ऑर्गॅनिझमचा डीएनए तुमचा. ठीक आहे, तुमचं जे प्लांट आहे त्याचा पूर्ण डीएनए आहे. मग आता ऑब्व्हियसली जर का तुम्ही पीसीआर मशीन हे कन्सिडर करा, पीसीआर मशीन आहे पूर्ण. आता तुम्ही हा जर का पूर्ण जर का डीएनए पीसीआर मशीन मध्ये टाकला तर तो पूर्ण एम्प्लिफाय नाही होणार. म्हणजे पीसीआर मशीनचं काम काय की तुमच्या एक कॉपीज पासून तुम्हाला मिलियन्स ऑफ द कॉपीज देणं. ठीक आहे, तुमच्या एक डीएनएची कॉपीज ही तुमची एक डीएनएची कॉपीज आहे, याच्यापासून मिलियन्स ऑफ द कॉपीज पीसीआर मशीन तुम्हाला देणार. मग तुम्ही म्हणाल आम्ही जर का हा डीएनए पूर्ण पीसीआर मशीन मध्ये टाकत आहात तर आम्हाला पूर्ण याच डीएनएच्या मिलियन्स ऑफ द कॉपीज इथं मिळतील का? तर नाही मिळणार. का नाही मिळणार? पीसीआर मशीनचं वर्किंग काय बघा, ते पूर्ण जो डीएनए आहे तो एम्प्लिफाय नाही करत. ते काही विशिष्ट जे काही इथली काही जो बँड असतो, विशिष्ट लेंथचा जो डीएनए असतो तोच ते एम्प्लिफाय करते. मग हा जो बँड हा कसा ठरते की कुठला बँड त्याला एम्प्लिफाय करायचा, तर त्यासाठी असतात प्रायमर्स. 8 ते 10 न्यूक्लियोटाइडचे प्रायमर्स असतात. ठीक आहे, आता हा एक प्रायमर्स आहे 10 न्यूक्लियोटाइडचा, कन्सिडर करा. एक न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? एक न्यूक्लियोटाइड ऍक्च्युली डीएनए स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की एक न्यूक्लियोटाइड म्हणजे ही एक जी पेअर असते याला आपण एक न्यूक्लियोटाइड म्हणतो. ठीक आहे, आता 10 न्यूक्लियोटाइडचा हा मार्कर आहे. म्हणजे हा जो तुमचा पूर्ण डीएनए आहे पूर्ण ऑर्गॅनिझमचा, त्याच्यामध्ये हा जो सिक्वेन्स कन्सिडर करा ATG काही पण एक सिक्वेन्स असेल, तर हा सिक्वेन्स जिथं असेल तिथं जाऊन हा बाइंड करेल. ओके, तिथं जाऊन हा बाइंड करेल त्या डीएनए मध्ये. कन्सिडर करा पूर्ण डीएनएच्या लेंथ मध्ये
हा पूर्ण डीएनएची लेंथ आपण कन्सिडर करू. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याला जो सिक्वेन्स मिळाला तो आपल्या प्रायमरचा तो इथे मिळाला. ठीक आहे. इथे मिळाला इथं. मग ते काय करेल पीसीआर मशीन की याच्या पुढील थोडे काही बेस पेअर, थोडे म्हणजे डिपेंड करते ते किती बेस पेअर डिफरंट पीसीआर मशीनवरती, पण तुम्ही 1000 to 2000 पर्यंत बेस पेअर्स तुम्ही कन्सिडर करा की याच्या पुढचे बेस पेअर्स ते काय करते, अँप्लिफाय करते. म्हणजे इथून इतका ते पूर्ण तुमचा डीएनए अँप्लिफाय करणार आणि तुम्हाला खूप साऱ्या कॉपीज इथं देणार. हे असतं पीसीआरचं कॉमन ऍप्लिकेशन. ओके. अशी पीसीआर वर्क करते. बघा, फुल फॉर्म पॉलिमरेज चेन रिएक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सायंटिस्ट कॅरी मुलीज व्हेरी इम्पॉर्टंट सायंटिस्ट रिलेटेड टू पीसीआर, अमेरिकन बायोकेमिस्ट. आणि त्यांनी पॉलिमरेज चेन रिएक्शन 1983 मध्ये दिलेलं आहे. ओके. 1983. त्यासोबत त्याला नोबेल प्राइज मिळालं आहे केमिस्ट्रीमध्ये. त्याला नोबेल प्राइज मिळालंय पीसीआरच्या डिस्कव्हरीमुळे. ठीक आहे. बघा, आता 3 स्टेप असतात पीसीआर मध्ये. डिनॅच्युरेशन स्टेप जे असते 94 to 98 डिग्री सेल्सिअस, व्हेरी इम्पॉर्टंट टेम्परेचर. बघा, हा तुमच्याकडे डीएनए पूर्ण. ठीक आहे. म्हणजे हा डीएनए. ठीक आहे. पूर्ण आता पूर्ण ऑर्गॅनिझमचा डीएनए किंवा तुम्ही प्लांट आपण बघा, आपण तिथून जे प्लांट जे 2 लीफ स्टेज होतं त्यातून 2 लीफ आपण आणले, त्यांना आपण क्रश केलं. क्रश का केलं तर डीएनए एक्सट्रॅक्शन करण्यासाठी क्रश केलं. त्याच्यासाठी आधी क्रश करावं लागतं, मग त्यामध्ये सिटॅब नावाचं एक केमिकल असतं ते टाकावं लागतं. खूप सारे केमिकल असतात, मेन केमिकल होतं त्यामुळे तुम्हाला इथं केलं. त्याला प्री हिटिंग द्यावी लागते 64 डिग्री सेल्सिअसला. खूप सारे प्रोसिजर फॉलो करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला इथं काहीतरी थोडा तुमचा डीएनए मिळतो. ठीक आहे. मग तुम्ही काय केलं, म्हणजे जेव्हा आपण पीसीआर मध्ये काही टाकतो त्यात काही जर तुम्हाला डिफरंट इन्ग्रेडियंट टाकावे लागतात तर आधी असते प्रायमर टाकावं लागतात. मग मास्टर मिक्स नावाचं एक केमिकल असतं ते टाकावं लागते. त्यानंतर तुम्हाला टाकावं लागतं त्यात मॅग्नेशियम आणि वॉटर टाकावं लागतं. म्हणजे हे जे वॉटर असते हे नॉर्मल वॉटर नसते, हे न्यूक्लियस फ्री वॉटर असते. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही काय काय टाकावं लागतं तर. ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या फक्त इतकं की चला तुम्ही आता 2 लीफ स्टेज वरून डीएनए एक्स्ट्रॅक्ट केला आणि हा पूर्ण डीएनए आता मी इथं ड्रॉ केला. मग आता हा म्हणजे डिनॅच्युरेशन स्टेज मध्ये काय झालं की हा जो तुमचा डीएनए आधी पूर्ण कम्प्लीट होता आधी, तो फक्त सेपरेट झाला. बस त्यांनी स्टँड ब्रेक केलं. बस म्हणजे मधले जे काही बॉन्ड होते तुमचे, हे बॉन्ड त्यांनी ब्रेक केले. ठीक आहे. मी त्याला पोलॅरिटी देऊन देतो 5' to 3' आणि इथं 3' to 5'. ठीक आहे. हे झालं डिनॅच्युरेशन स्टेज मध्ये. मग अॅनिलिंग स्टेज बघा. अॅनिलिंग स्टेज मध्ये काय होईल, शॉर्ट डीएनए प्रायमर बाइंड अॅनिल टू कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑन द टेम्पलेट डीएनए. ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्ही आधी जे तुमच्या जे काही डीएनएची तुमची जे व्हायल होती, डीएनएची व्हायल, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही केमिकल टाकले होते त्याच्यामध्ये प्रायमर हा पण एक केमिकल टाकला होता. मग हे जे प्रायमर होता हा तुमच्या ट्रेट ऑफ इंटरेस्टचा होता. म्हणजे हे तुम्हाला माहिती होतं की तुम्ही कुठल्या प्रायमर टाकणार आहात तिच्यात. कारण ऑब्व्हियसली तुमचा जो 10 बेस पेअरचा काही प्रायमर होता तो तर तुम्हाला त्याचे न्यूक्लियोटाइड माहिती होते की तुम्ही A-T कुठला टाकणार आहे. मग तो जाऊन इथं कुठेतरी बाइंड होईल. ठीक आहे. तुमच्या डीएनएला तो कुठेतरी बाइंड होईल, ते आपण कन्सिडर करू की तो इथेच बाइंड झाला. ठीक आहे. असला तो बाइंड झाला. ठीक आहे. असला तो बाइंड झाला. बघा, अॅनिलिंग स्टेज मध्ये काय होतं, टेम्परेचर 50 to 65 डिग्री सेल्सिअस की तो इथं बाइंड झाला. मग नंतर एक्सटेन्शन आहे ना अँड इलॉंगिनेशन हे 72 डिग्री सेल्सिअस, व्हेरी इम्पॉर्टंट टेम्परेचर. ठीक आहे. इथं हे टॅग. मग बघा, हा जो टॅग डीएनए पॉलिमरेज असतो, हे टॅग पॉलिमरेज हा खूप जास्त टेम्परेचर मध्ये वर्क करण्यासाठी बनलेला असतो. ठीक आहे. हा खूप जास्त टेम्परेचर मध्ये पण व्यवस्थित वर्क करू शकतो. ठीक आहे. म्हणून आपण टॅग पॉलिमरेज यूज करतो. थर्मोफिलस नावाचा एक बॅक्टेरिया असतो त्याच्यामधून हा पॉलिमरेज आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला असतो की हा खूप जास्त एक्स्ट्रीम टेम्परेचर असलं तरी हा चांगलं वर्क करतो. बघा, त्याची डायग्राम मध्ये सांगतो मी तुम्हाला व्यवस्थित. हा आपल्याकडे डीएनए होता, नॉर्मल डीएनए तुमच्या प्लांटचा. मग आपण त्याच्यात एक स्टेज आपण परफॉर्म केली, त्याला आपण म्हणतो डिनॅच्युरेशन. ओके. डिनॅच्युरेशन मध्ये आपण काय केलं, सेपरेट केले स्टँड. ओके. हे झालं तुमचे स्टँड सेपरेट. मग अॅनिलिंग मध्ये काय झालं बघा, समजा तुमचा जो काही प्रायमर होता तो इथं अटॅच झाला. मग तुम्ही म्हणाल की तुमचा प्रायमर इथं का अटॅच झाला, कारण नेहमी तुम्ही डीएनए जेव्हा तुम्ही डीएनए रिप्लिकेशन शिकता तेव्हा एक स्टेप किंवा एक वाक्य नेहमीच तुम्ही शिकत असताल की जे डीएनए इलॉंगेशन आहे ते नेहमी 5' to 3' एंडच होत असते. त्यामुळे आणि ऍक्च्युअली तुम्ही म्हणाल मग प्रायमर यूज करायची काय गरज पडली आपल्याला. प्रायमर आपण यासाठी यूज करतात, तुम्ही डीएनए सिंथेसिस मध्ये, डीएनए रिप्लिकेशन मध्ये पण म्हणा किंवा इथं पण म्हणा, की हा जो प्रायमर असतो हा फ्री OH ग्रुप देत असतो. ठीक आहे. हा फ्री OH ग्रुप देतो की ज्याच्याने खूप चांगल्या प्रकारे तुमचं इलॉंगेशन इथं होतं. ठीक आहे.
मग इथं फ्री ओएच ग्रुप असल्यामुळे इथून पॉलिमरेज वर्क करतो. म्हणजे जो तुमचा टॅग पॉलिमरेज किंवा पॉलिमरेज एन्झाईम आहे ते तेव्हाच वर्क करते जेव्हा त्याच्याकडे फ्री ओएच ग्रुप असेल. ओके, मग ते ओएच ग्रुप देण्याचं काम जे आहे ते प्रायमर करत असतो. ओके, ठीक आहे. बघा इथून पण हा बाइंड झाला इथं 5' to 3' एंड. ठीक आहे, आता बाइंड झालं. मग टॅग पॉलिमरेज येईल तुमचा आणि तो इथून इकडे इलॉंगेट करेल. ही जे स्टँड आहे पूर्ण इलॉंगेट करेल, इकडे इलॉंगेट करेल. ठीक आहे, बघा इलॉंगेशन झालं, इकडे पण इलॉंगेशन झालं, इकडे पण इलॉंगेशन झालं. ठीक आहे, मग आता परत आता काय होईल, परत हे सेपरेट आउट होतील. ठीक आहे, परत आता हे इलॉंगेशन झालं, इथे तुमचं संपलंय पूर्ण डिनॅच्युरेशन, एनिलिंग, इलॉंगेशन संपलं. आता परत फर्स्ट स्टेज येईल. फर्स्ट स्टेप काय येईल, डिनॅच्युरेशन. ठीक आहे, ऑब्विसली पीसीआर मध्ये तिघ स्टेप कंटिन्यू होत असतात. ओके, मग आता फर्स्ट इलॉंगेशन होईल, परत डिनॅच्युरेशन होईल, परत मग डिनॅच्युरेशन झाल्यानंतर ही स्टँड वेगळी होईल, ही पण स्टँड वेगळी होईल. बघा ही स्टँड इथं आली आणि ही स्टँड इथं आली. ठीक आहे, मग काय होईल, परत परत सेम प्रोसिजर फॉलो होईल. परत इथं प्रायमर जाऊन बाइंड करतील. परत इथं पण ही जी काही तुमची स्टँड आलेली आहे ऑलरेडी, हे जो काही तुमची इथं बघा 3' to 5' आलेली आहे स्टँड, इथं काय होईल, इथं परत इथून प्रायमर बाइंड होईल 5' to 3' एंडला. ठीक आहे, हा परत इलॉंगेट करेल, सेम इथं पण सेम तसंच होईल. ठीक आहे, मग असं करत करत कॉपीज खूप वाढतील, मिलियन्स ऑफ द कॉपीज. ओके, हे बेसिक फंक्शन आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन पीसीआरचं. व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युअली. बघा हे असलं पीसीआर मशीन असते, याच्यामध्ये एक प्लेट असते अशी छोटी. या प्लेटमध्ये 94 व्हील्स असतात. ओके, 94 व्हील्स असतात. हे 94 असतात, हे छोटे छोटे छोटे. त्याच्यामध्ये आपण आपले प्रोडक्ट्स वगैरे सगळे टाकून हे पूर्ण क्लोज करावं लागते आणि इथं सेट करावं लागते. त्यानंतर आपलं जे काही आहे ते पूर्ण कम्प्लीट होतं, म्हणजे व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही टेस्ट सिरीज स्टार्ट केलेली आहे. टेस्ट सिरीज एमसीआरपी जी टेस्ट सिरीज 2026 साठी 10 टेस्ट आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत. आणि 10 टेस्ट फक्त आणि फक्त तुम्हाला 99 रुपीजमध्ये 10 टेस्ट पूर्ण 18% ऍग्रिकल्चर सिलेबस प्लस 20% जो नॉन ऍग्रिकल्चर सिलेबस, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट वगैरे हे सगळं आम्ही व्यवस्थित इथं कव्हर केलेलं आहे, म्हणजे पूर्ण टेस्ट सिरीजमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता ती टेस्ट सिरीज या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून, दोघांपैकी कुठल्या पण. आणि तुम्हाला जे हार्ड क्वेश्चन्स असतील टेस्ट मधले सगळे, त्याच्यात आपण सेम असंच एक्सप्लेनेशन घेणार आहोत त्या क्वेश्चनचं सगळ्या, की जे पण हार्ड क्वेश्चन्स आहेत. ओके, तर तुम्ही जॉईन करू शकता ती टेस्ट. चला, तर नेक्स्ट तुमच्या मार्करवरती आपण परत येऊ. बघा व्हेरी इम्पॉर्टंट, एमसीआर मध्ये हे जे काही फुल फॉर्म्स आहे मार्करचे ते खूप इम्पॉर्टंट आहे. बघा RFAD, RFLP, AFLP व्हेरी इम्पॉर्टंट. मी जे मार्क करून देतो तेच तुम्ही करून द्या, फक्त सगळे करायची गरज नाही. बघा RFAD रॅन्डम अँप्लिफाईड पॉलिमॉर्फिक डीएनए व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर RFLP व्हेरी इम्पॉर्टंट, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरेज. AFLP व्हेरी इम्पॉर्टंट, एम्प्लिफाईड फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरेज. SSR व्हेरी इम्पॉर्टंट, सिंगल सिक्वेन्स रिपीट. जनरली सगळ्यात जास्त यूज होणारा मार्कर आहे या लॅबमध्ये सध्या. ठीक आहे, म्हणजे म्हणू शकता तुम्ही. इंटर सिंपल सिक्वेन्स रिपीट स्किप केला तरी चालेल. SNP व्हेरी इम्पॉर्टंट, SNP सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सोपे आहेत खूप. स्कार तुम्ही स्किप करू शकता, कॅच तुम्ही स्किप करू शकता, हे बाकी सगळे तुम्ही स्किप करू शकता. ओके ओके, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पण हे जे मी स्टार करून दिलेले आहे तुम्हाला, हे तुम्हाला डायरेक्टली लर्न हवे फुल फॉर्म. RFAD रॅन्डम अँप्लिफाईड पॉलिमॉर्फिक डीएनए, RFLP रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरेज, AFLP अँप्लिफाईड फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम, SSR सिंगल सिक्वेन्स रिपीट, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे मार्करवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. आणि व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे अजून तुम्हाला मार्करवरती क्वेश्चन येऊ शकतात की डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स मार्कर म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा इथेच तुम्हाला डायरेक्टली दाखवतो मी कोडॉमिनन्स आणि डॉमिनंट मार्कर. बघा कोडॉमिनंट आणि डॉमिनंट मार्कर काय असतात की जे बघा पॅरेंट 1 हा तुमचा एक पॅरेंट आहे, याला मी P1 म्हणतो. त्याला आणि हा आहे A. ओके, आणि हा तुमचा दुसरा पॅरेंट आहे P2 आणि हा आहे स्मॉल. ओके, आता ऑब्विसली तुम्ही यांचा जेव्हा क्रॉस कराल तेव्हा जे पण हायब्रिड येईल ते येईल स्मॉल. ओके, अशी नॉर्मल ब्रीडिंग प्रोसिजर तुम्ही आधी शिकले असाल खूप वेळेस. तर हे जे कोडॉमिनंट मार्कर आहेत ना, हे काय करतात, हे डिफरन्शिएट करतात हे दोघं.
म्हणजे हे म्हणजे दोघं म्हणण्यापेक्षा हे तिघं ते डिफरन्शिएट करू शकतात की जर का तुम्ही ते मार्कर रन करत आहात तर जे इलेक्ट्रोफोरेसिसचा जो रिझल्ट जेल इलेक्ट्रोफोरेसिस काय मी तुम्हाला खाली ते पण शिकवणार आहे की जो जेल इलेक्ट्रोफोरेसिस वरती जे बँडिंग पॅटर्न येईल ना त्याच्यावरून तुम्ही सांगू शकतात की हा डॉमिनंट आहे, हा रेसेसिव्ह आहे आणि हा हायब्रिड आहे दोघांचा. ओके, याला कोडॉमिनंट म्हणतात. कोडॉमिनंट कोडॉमिनंट म्हणजे याला हायब्रिड म्हणतात. ओके, कोडॉमिनंट म्हणजे या नेचरला कोडॉमिनंट म्हणतात. ओके, तर हे डिफरन्शिएट करू शकतात कोडॉमिनंट मार्कर. ओके, म्हणजे बघा जे डॉमिनंट मार्कर बघा आता कोडॉमिनंट मार्कर आहे तर पॅरेंट 1 म्हणजे पॅरेंटचा हा एक बँड, पॅरेंट 1 मध्ये हा एक बँड आला. ओके, ते बँडिंग कसे येतात ते तुम्हाला खाली सांगतो मी. म्हणजे पॅरेंट 2 मध्ये बघा हा एक बँड आला. ओके, तर F1 जो आहे त्यांचा म्हणजे जर का हा एक बँड इथून जर का एक पॅरेंट मध्ये येत असेल आणि हा पॅरेंट 2 चा बँड येत असतील तर ऑब्व्हियसली F1 मध्ये हे दोघंचे दोघं बँड प्रेझेंट आहे. ओके, दोघंचे दोघं म्हणजे त्यांच्या हायब्रिड मध्ये दोघंचे दोघं बँड प्रेझेंट आहे. म्हणजे तुमच्या एक पॅरेंट एकची पण कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये आहे आणि पॅरेंट 2 म्हणजे जे तुमचा सेकंड पॅरेंट आहे त्याची पण कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये आहे. म्हणजे बघा इथं तुम्ही सांगू शकता क्लिअर कट की बघा हा डॉमिनंट आहे, हा रिसेसिव्ह आहे आणि हा त्यांच्यामधला हायब्रिड आहे. पण जे डॉमिनंट मार्कर असतात इथं ते प्रेझेन्स आणि अब्सेन्स दाखवतात. म्हणजे बघा P1 मध्ये आहे कारण हा डॉमिनंट आहे, रेसेसिव्हला डायरेक्टली अब्सेंट म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा रेसेसिव्हला ते बँड दाखवत नाही. ओके, आणि बघा हेट्रोझायगस कंडिशनला ते बँड त्यांनी दाखवलेलं आहे कारण याच्यामध्ये एक जो बी आहे अलील तो आहे डॉमिनंट अलील. पण याच्यामध्ये बघा तुम्ही याच्यात सांगूच शकत नाही की याच्या ह्या दोघांमध्ये या कॅपिटल बी आणि कॅपिटल बी स्मॉल बी मध्ये की हेट्रोझायगस कोण आहे दोघांमध्ये. ओके, इट्स अ व्हेरी बिग ड्रॉबॅक ऑफ डॉमिनंट मार्कर. तुम्ही सांगू नाही शकत ना. याच्यात बघा 2 बँड आले तर तुम्ही सांगू शकता ऑब्व्हियसली की याच्यात एक ए अलील असेल कॅपिटल आणि एक स्मॉल असेल कारण ऑब्व्हियसली हा एक कॅपिटलचा आहे अलील आणि हा एक स्मॉल अलीलचा बँड आहे आणि कॅपिटल अलीलचा बँड आहे. पण इथं बघा तुम्ही सांगू नाही शकत इथं ऑब्व्हियसली तुम्ही सांगू नाही शकत की इथं हा या दोघांमध्ये ठीक आहे की इथं इट इज नॉट डिफरन्शिएट नाही करू शकत की कुठला तुम्ही इथं हेट्रोझायगस आहे आणि कुठला होमोझायगस आहे. ओके, बघा इथे हेट्रोझायगस आणि होमोझायगस तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. इथं 2 बँड आले तर हेट्रोझायगस आणि एकच बँड असेल तर होमोझायगस. ओके, तर एक्झाम्पल्स बघा, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल डॉमिनंट मार्कर आरएपीडी, व्हेरी इम्पॉर्टंट आरएपीडी. याची ट्रिक आहे बघा. आरएपीडी तुम्हाला येऊ शकतो. आरएपीडी ची ट्रिक बघा कशा लक्षात ठेवा तुम्ही. आरएपीडीला डी हा जो लास्टचा जो डी आहे ना डी याला डॉमिनंट डायरेक्टली त्याला डॉमिनंट करून टाकायचं. ओके, डी म्हणजे डॉमिनंट. आरएपीडी एएफएलपी. ओके, एएफएलपी डॉमिनंट. आयएसआर नाही लक्षात ठेवायचा, स्कार्प नाही, डार्ट नाही. ओके, आणि को डॉमिनंट मार्कर व्हेरी इम्पॉर्टंट एसएसआर. ओके, एसएनपी, आरएफएलपी हे 2 लक्षात नाही ठेवले तरी चालतील पण हे 3 मार्कर्स एसएसआर, एसएनपी आणि आरएफएलपी. ओके, एसएसआर ठीक आहे. एसएसआर बघा, एसएसआर, एसएनपी आणि आरएफएलपी हे कोडॉमिनंट मार्कर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ही लिस्ट तुम्हाला लक्षातच हवी. ही लिस्ट तुम्हाला लक्षात हवी. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट लिस्ट आहे. आरएपीडी याच्यावरती 2 क्वेश्चन जर तुम्हाला एमसीआरला आले पूर्ण या आजच्या लेक्चरवरती तरी तुम्ही लीड घेणार बाकीच्यांपेक्षा कारण हे जे टॉपिक आहे हे कोणीच जनरली करत नाही जास्त. ओके, म्हणजे मुलं लक्ष देत नाही या टॉपिक वरती. बघा आता नेक्स्ट आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. जेल इलेक्ट्रोफोरेसिस काय असते? These used to separate DNA, RNA and protein based on size and charge using electric field. बघा आता मी डायरेक्टली याच्यावरती जातो, जेल इलेक्ट्रोफोरेसिस वरती जातो. बघा आता आपण ऑब्व्हियसली ते जे तुमच्याकडे पीसीआर होतं त्यांनी तर तुमच्या मिलियन्स ऑफ द कॉपीज बनवल्या पण तुम्ही त्या चेक कुठं करणार? ते मिलियन्स ऑफ द कॉपीज चेक करायला असतं जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, ते चेक करायला असतं म्हणजे हे रिलेटेड गोष्टी. बघा आणि तुम्ही डीएनए एक्सट्रॅक्शन केलं, तुम्ही पीसीआर केलं, पीसीआर करताना तुम्ही मार्कर यूज केले आणि जो पीसीआर प्रोडक्ट आहे तो चेक केला तुम्ही जेल इलेक्ट्रोफोरेसिसला. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सगळे सिस्टम माहिती हवं. तुम्ही फक्त मार्कर शिकण्यात जातात किंवा पीसीआर शिकायला जातात तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहित नसतात तर तुमचं कोऑर्डिनेशन तिथं लागत नाही. ओके, बघा जेल इलेक्ट्रोफोरेसिस काय असते? बफर असते. ऍक्च्युली बफर बनवलं जातं याला 0.10x बफर किंवा 0.5x बफर, 3x बफर. ते मी तुम्हाला इथे सांगणार नाही बफर सिस्टम कशी असते. तर इथे एक छोटंसं मशीन असते. ऍक्च्युअल मध्ये त्या मशीनवरती इथं काहीतरी चालू असते म्हणजे इथं व्होल्टेज दाखवते 180, 170. ऍक्च्युअली ची रेंज असते 150 to 180. ओके, इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी.
चार असतात मायनस आणि पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे दोन चार्ज तुम्ही लक्षात ठेवा. इथं जे काही आपण इथं या मशीनद्वारे इथं इलेक्ट्रिक फील्ड येतो एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज. आता डीएनएचा चार्ज कुठला आहे हे मी तुम्हाला शिकवलं. डीएनए शिकवताना सांगितलं होतं की डीएनएला नेहमी चार्ज असतो निगेटिव्ह. ठीक आहे. हा निगेटिव्ह चार्ज कशामुळे असतो डीएनएला, तर फॉस्फेट ग्रुप, डीएनए मध्ये असणाऱ्या फॉस्फेट ग्रुपमुळे डीएनएला निगेटिव्ह चार्ज असतो. हा सिंपल आहे. मग हा तुमचा डीएनए आहे, ऑब्व्हियसली याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल. मग इथे एक जेल असतं. ओके, म्हणजे जेल जेल आपण तयार करतात असं जेल म्हणजे सॉलिड जेल असतं हे. ओके, हे सॉलिड जेल आहे. ओके, म्हणजे हे बफर असतं, लिक्विड असतं, त्याच्यामध्ये सॉलिड जेल आपण असं फ्लोट करत असतो. ओके, आणि इथे असतात वेल्स. वेल्स काय असतात, म्हणजे इथे छोटे छोटे असे असतात, छोटे छोटे खड्डे असतात टाकण्यासाठी डीएनए तुमचा. मग तुम्ही डीएनए याच्यामध्ये टाकतात, लोड करतात. हे जे तुमचे काही सगळे प्रोडक्ट्स पीसीआरचे तुम्ही याच्यामध्ये लोड करतात. ओके, तुम्ही टाकले इथं, इथं टाकलं, इथं टाकलं, इथं टाकलं. मग तुम्ही हे मशीन स्टार्ट करता. मग ऑब्व्हियसली हे मशीन स्टार्ट केल्याच्या नंतर हे मायनस आणि हे पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर बघा, ऑब्व्हियसली निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होईल पॉझिटिव्ह कडे. ओके, निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होईल पॉझिटिव्ह कडे. मग हा जो तुमचा डीएनए इथून हा स्टार्ट होतो इकडे अट्रॅक्ट व्हायला, म्हणजे इथं ओढला जातो तो या साईडला. ठीक आहे, इथून तुमचा डीएनए ओढला जातो या साईडला. असं बघा, आता तुमचा डीएनए ओढला गेलेला आहे, पण तुमचा डीएनए ओढला जात असताना याच्यामध्ये जे असते ते असते जे ॲगॅरोज जेल. हे जे जेल आपण ऑब्व्हियसली त्याचं नावाचं जेल इलेक्ट्रोफोरेसिस, कारण हे जे काही इथं जी प्लेट असते ती असते जेलची, ते असते जेल ॲगॅरोज जेल नावाचं, म्हणजे अगार पासून बनलेलं असतं ते ॲगॅरोज जेल. 3% जेल आपण नॉर्मली यूज करत असतो याच्यासाठी. बघा, आता हे ॲगॅरोज जेलचं काम काय असतं बघा. तुम्ही जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशनचं ॲग्रोज जेल वापरणार, म्हणजे ॲग्रोज जेलचं नॉर्मली समजायचं झालं तर कन्सेप्ट बघा की हे एक मेश असते. मेश म्हणजे एक जाडी असते. जाडी म्हणजे असं तुम्ही फक्त इमॅजिन करा की एक जाडी आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जेलची एक जाडी आहे, पूर्ण अशी जाडी आहे. ठीक आहे, ही पूर्ण जाडी आहे. ही जाडी काय करते, डीएनएला रोखण्याचा प्रयत्न करते. बघा, जर का म्हणजे तुमच्या डीएनएचा जर का एक तुकडा किंवा एक पार्ट इतका मोठा असेल आणि दुसरा जर का इतका छोटा असेल, तिसरा जर का खूप मोठा असेल आणि जर का छोटा एक जर का तुमचा डीएनएचा जो काही कटिंगचा पार्ट आहे, म्हणजे इथं अँप्लिफाय झालेला, तो जर का एवढा असेल, तर मला सांगा, तर या जाडीमधून कोणता लवकर पास होईल. जो सगळ्यात छोटा असेल तो ऑब्व्हियसली. तुमचे जर का वेगवेगळ्या डिफरंट साईडचे जर का इथं तुमचे डीएनए असतील इथं, तर जो सगळ्यात छोटा आहे तो या मेशमधून म्हणजे ॲग्रोज जेलमधून लवकर पास होईल. म्हणजे जो सगळ्यात छोटा आहे तो सगळ्यात लवकर इकडे पोहोचेल ऑब्व्हियसली. ठीक आहे, हा नॉर्मल कन्सेप्ट जे इलेक्ट्रोफोरेसिसचा. ओके, जो सगळ्यात छोटा आहे तो लवकर पोहोचेल, कारण हे तर एक जाडी आहे, या जाडीतून पास कोण होईल लवकर की जो सगळ्यात छोटा असेल. मग हे सगळे प्रयत्न करत असतात इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी. ओके, पण जो सगळ्यात मोठी जे काही डीएनएची जो तुमचा डीएनएचा तुकडा असतो तो इथेच राहून जातो. जो सगळ्यात छोटा आहे तो इथपर्यंत पोहोचतो. मग त्यांच्या साईज नुसार सेपरेट होतात. ओके, छोटा मग मोठं अशी साईज नुसार ते सेपरेट होतात. मग या सेपरेशनमुळे तुम्हाला कळून जातं की तुमचे कुठल्या साईजचे बँड्स कुठे आहे. ओके, या नॉर्मल कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोफोरेसिसचा. तुम्हाला आता मी नॉर्मल दाखवतो इलेक्ट्रोफोरेसिस कसं असतं. बघा, इथे मी मशीन सांगितलंय, ऍक्च्युअल लॅबचा फोटो आहे, माझ्याच लॅबचा फोटो आहे. बघा, आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं की जेल, बघा हे जेल असते. तर मग आम्ही काय करतो, इथं हे जे वेल्स आहे बघा, छोट्या छोट्या, बघा हे किती छोट्या छोट्या वेल्स, बघा हे वेल्स आम्ही याच्यामध्ये पिपेटने डीएनए याच्यामध्ये म्हणजे लोड करतो पूर्ण. याच्यात सगळ्या याच्यामध्ये 96 असतात ते पूर्ण वेल्स मध्ये करतो. आणि मग आम्ही काही वेळेसाठी इथून हे स्टार्ट करतो, इथून याची रेंज सेट करून आणि स्टार्ट करून टाकतो. मग बघा, हे काही वेळेनंतर हे म्हणजे इथं बघा, ऑब्व्हियसली इथून इथपर्यंत खेचत असते ही जे, आणि ही जे पूर्ण हे जे व्हाईट कलरची आहे ना, हे ॲग्रोज जेल आहे आणि हे बफर आहे खाली टाकलेलं, हे पूर्ण बफर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्ण फ्लोट होत आहे, हे मिक्स नाही होत कधीच. बघा, आणि जेव्हा तुम्ही बँड चेक करतात बघा, ते असे बँड दिसतात बघा, हे त्या वेल्स होत्या छोट्या छोट्या, आणि बघा ते बँड्स असे दिसतात बघा. आता ऑब्व्हियसली क्लिअर बँड्स नाही बघा, हा बँड. ओके, बँड बघा, कारण हे ऑब्व्हियसली इकडे ते अट्रॅक्ट होत असतात सगळे डीएनए, त्यामुळे असे बँड्स येतात. आणि एक लॅडर पण आपण टाकलेली असते रेफरन्ससाठी की हे 100 बेस पेअर, 200 बेस पेअर, 300 बेस पेअर. मग आपण इथून कम्पेअर करू शकतो की हा जो तुमचा बँड आलेला आहे किती बेस पेअरचा. ओके, त्याला म्हणतात जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तुम्हाला जेल इलेक्ट्रोफोरेसिस कळाला असेल. ओके, रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, तो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो पण नेक्स्ट लेक्चरला आपण कव्हर करू. ठीक आहे, देन थँक्यू सो मच. हे लेक्चर आपण इथं क्लोज करू, खूप वेळ ऑलरेडी झालेला आहे लेक्चरचा. ओके, मी क्लोज करतो हे लेक्चर इथं. तुम्हाला
आवडलं असेल तर तुम्ही लाईक किंवा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करू शकता ते लेक्चर. ओके, ठीक आहे.